SP एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी शुभांगी पाटील आपल्यासाठी 10th स्टँडर्ड SSC बोर्ड इंग्लिश मीडियमच्या मुलांचा उद्या मराठी सब्जेक्टचा पेपर आहे आणि या पेपरसाठी मी अतिशय लेटेस्ट अशी वन शॉट व्हिडिओ घेऊन आले आहे। ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळणार आहेत। विभाग 1 पासून विभाग 5 पर्यंत मी सगळ्या गोष्टी यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे। त्याचप्रमाणे चॅनलवरती मी गेल्या वर्षीचा बोर्ड एग्जामचा पेपर विथ आन्सर टिप्स सहित टाकला आहे। ग्रामरचे देखील व्हिडिओ टाकले आहेत। चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे माझ्या सगळ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला पाहता येतील। आता आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। याचं कारण असं आहे, खूप छोट्या मिस्टेक होतात आणि मराठीमध्ये मार्क जाण्याची शक्यता असते। उत्तरं अतिशय शॉर्टमध्ये लिहायची असतात, पण स्पेसिफिक वर्ड तुम्हाला लिहिणं गरजेचं असतं आणि त्यासाठी एक रिव्हिजन, तुमचा सगळा अभ्यास झालेला असेल पण एक रिव्हिजन म्हणून मी ही व्हिडिओ बनवली आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्हाला फास्ट स्पीड करून पाहायचं असेल तरी तुम्ही ती पाहू शकता। आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पहा, प्रश्न क्रमांक 1 पठित गद्य उतारे। प्रश्न 1 उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा। बघा, वैशिष्ट्य लिहा असा प्रश्न आहे। कृष्णा नदीचा प्रवाह कसा आहे? कृष्णा नदीचा प्रवाह चिंचोळा आहे। तुम्ही आन्सर लिहायचा आहे चिंचोळा। खाली पहा, इथे आन्सर दिलेले आहेत। कृष्णा नदीचा प्रवाह चिंचोळा। टोपलीत ठेवलेले मूल कसं आहे? वैशिष्ट्य त्याचं, ते मूल आहे ते छोटे आहे, कॉमा थंडीने कुडकुडून रडणारे आहे। लेखकाने सुटकेसमधून काढलेली शाल कशी आहे? पुलकित आहे। कविवर्य नारायण सुर्वे यांचे कार्यक्रम अहोरात्र भरती असणारे, सन्मानाची शाल व श्रीफळ मिळवून देणारे। ही व्हिडिओ तुमच्या कानावर पडली पाहिजे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा। याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे। बरेच प्रश्न यातील तुम्हाला बोर्ड एग्जामला येण्याची शक्यता देखील आहे, म्हणूनच मी व्हिडिओ बनवलेली आहे। शाल, आता पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 जो आहे तो इथे पहा, सन्मानाची प्रतीके। सन्मानाची प्रतीके लिहा। याचा पहा, याचा आन्सर असा आहे, सन्मानाची प्रतीके काय आहेत? सन्मानाची प्रतीके आहेत शाल व श्रीफळ, ही सन्मानाची प्रतीके आहेत। आता पुढचा प्रश्न पहा, 5-50 रुपयांच्या नोटा लेखकाने मासे पकडणाऱ्या बाईला का दिल्या असाव्यात? त्याचं आन्सर असं आहे, त्या बाईकडे बाळाचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी पुरेसे कपडे नव्हते व त्याकडे लक्ष द्यायला फुरसतही नव्हती, म्हणून त्या बाईला मदत करण्यासाठी लेखकाने तिला 5-50 रुपयांच्या नोटा दिल्या असाव्यात, असं याचं आन्सर आहे। आता पुढे पहा, पुढचा प्रश्न असा विचारला आहे, उतार्यात आलेल्या नदीचे नाव। उतार्यात आलेल्या नदीचे नाव काय आहे? कृष्णा नदी आहे। बाळाची आई करत असलेला उद्योग, बाळाची आई कोणता उद्योग करत होती? मासेमारी। कार्यक्रमात नारायण सुर्वे यांना सन्मानाने मिळणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत? तर तुम्ही असं लिहू शकता, शाल आणि श्रीफळ, या 2 गोष्टी कार्यक्रमात नारायण सुर्वे यांना मिळत होत्या, मिळणाऱ्या वस्तू होत्या। आता इथे पहा, उपास, यामध्ये देखील एक पॅसेज दिलेला आहे उपासचा। याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न येतात, नेहमी तिरके बोलणारे आणि बटाटा सोडण्याचा सल्ला देणारे कोणते लिहा। नेहमी तिरके बोलणारे कोण आहेत? जनोबा रेगे। नेहमी तिरके बोलणारे आहेत जनोबा रेगे आणि बटाटा सोडण्याचा सल्ला देणारे आहेत सोकाजी त्रिलोकेकर। तुम्ही हा शब्द व्यवस्थित लिहायचा आहे, सोकाजी त्रिलोकेकर। आता हे जर घरी एकदा तुम्ही जर रिवाइज करून गेला, ऐकून गेला, तर तिथे तुम्हाला फारसं शोधत बसण्याची गरज नाही। त्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे डोक्यामध्ये लगेच क्लिक होतं आन्सर काय आहे। नेहमी तिरके बोलणारे जनोबा रेगे, बटाटा सोडण्याचा सल्ला देणारे सोकाजी त्रिलोकेकर, हे याचं आन्सर आहे। आता खाली पहा, पंतांची आस्था वाढू लागलेले शब्द। पंतांची आस्था वाढू लागलेले शब्द काय आहेत? प्रोटीनयुक्त पदार्थ आणि चरबीयुक्त द्रव्ये। पंतांची आस्था वाढू लागलेले शब्द, प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये, असं याचं आन्सर आहे। आता खाली पहा, आकृतीबंध पूर्ण करा असे प्रश्न येतात। पहा तुम्हाला, नाडगौडांच्या पार्टीत असलेले पदार्थ, हा पॅसेज येण्याची शक्यता आहे। पहा, करून जा। नाडगौडांच्या पार्टीत असलेले पदार्थ,
काय आहेत नाडगोडांच्या पार्टीत असलेले पदार्थ? मिठाई आहे, बटाटे वडे आहेत, चिवडा आहे, भजी आहे. हे पदार्थ नाडगोडांच्या पार्टीत होते. फक्त हे व्यवस्थित लिहायचं आहे. आता पुढचा प्रश्न पहा. बघा, हा पॅसेज दिलेला आहे. कोण ते लिहा. 6 वर्षांनी एफिशियन्सी बारच्या जाळ्यातून बाहेर पडलेले. कोण बाहेर पडलेत 6 वर्षांनी? अण्णा नाडगौडा. कोण पडले आहेत? अण्णा नाडगौडा. तुम्ही लिहिताना व्यवस्थित लिहायचं आहे. अण्णा नाडगौडा. हे तुम्ही फक्त ॲन्सर लिहायचं आहे. भज्यांशिवाय पार्टी कसली असा टोमणा देणारे भिकोबा मुसळे. हे तुम्ही ॲन्सर लिहायचं आहे. आता पहा, वाढलेले वजन घटवण्याकरता हल्ली अनेक जण डाएटचा आधार घेतात. इथपासून असे मला वाटते हा शेवटपर्यंत पॅसेज आहे आणि त्याच्यामध्ये शोधून तुम्ही ॲन्सर लिहायचा आहे. आता ऊर्जा शक्तीचा जागर हा देखील महत्त्वाचा लेसन आहे. याच्यामध्ये पहा, तुम्हाला पुन्हा एकदा उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा असा प्रश्न येतो. यामध्ये कोणते लिहा. कोणते लिहामध्ये दारिद्र्याशी संघर्ष करणारी, मनाने श्रीमंत असणारे, अनवाणी शाळेत जाणारे आणि लेखकाच्या कुटुंबाला मदत करणारे. याचे सगळ्यांचे ॲन्सर काय आहेत तुम्हाला मी दाखवते. पहा, दारिद्र्याशी संघर्ष करणारी लेखकाची आई. लेखकाची आई याचा ॲन्सर आहे. मनाने श्रीमंत असणारे खेतवाडीतील महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक. अनवाणी शाळेत जाणारे लेखक आणि लेखकाच्या कुटुंबाला मदत करणारे लेखकाचे मामा. याच्यामध्ये देखील कन्फ्युजन होतं. व्यवस्थित तुम्ही लिहायचं आहे. लेखकाच्या कुटुंबाला मदत करणारे कोण आहेत? लेखकाचे मामा. आता अशा प्रकारचा प्रश्न येतो पहा. योग्य जोड्या लावा. युनियन हायस्कूल, दक्षिण गोवा, मालती निवास आणि खेतवाडी. तुम्हाला काही ऑप्शन दिले आहेत आणि तुम्ही ॲन्सर लिहायचा आहे. पहा, याचे ॲन्सर असे आहेत. युनियन हायस्कूल तुम्ही गिरगाव ही जोडी लावायची. दक्षिण गोवा माशेल, मालती निवास देशमुख गल्ली, खेतवाडी महापालिकेची प्राथमिक शाळा. आता इथे पहा, असा प्रश्न तुम्हाला येतो आणि याच्यामध्ये तुम्हाला काय नेमकं लिहायचं आहे पहा. आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. हे विधान सोदाहरण स्पष्ट करा. हे विधान म्हणजे हे जे काही सेंटेन्स दिलं आहे, आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते, हे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये स्पष्ट करायचं असतं. आणि हा प्रश्न जो आहे तो 3 मार्कांसाठी विचारला जातो. इथे 2 मार्क दिसत आहेत, पण 3 मार्कांसाठी हा प्रश्न असतो. तुम्ही साधारण आयडिया देण्यासाठी तुम्हाला ह्याचा ॲन्सर सांगते मी. पहा, प्रत्येक मुलाला जगातील इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा आई जास्त जवळची असते. बाळ अगदी पोटात असल्यापासून ती बाळावर गर्भसंस्कार करत असते. त्यानंतर जन्माला आल्यावर बाळाला बाहेरच्या जगाची ओळख आई करून देते. त्या बालकाची भाषा समजून घेऊन ती त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करते, संस्कार करते. अगदी शब्द उच्चारण्यापासून ते पहिले पाऊल टाकेपर्यंत प्रत्येक गोष्टी आई हीच बाळाची शिक्षिका असते. आईचे आचरण, तिचे विचार, तिच्या आवडीनिवडी या साऱ्यातूनही बाळावर संस्कार घडत असतात. आयुष्यातील चांगल्या वाईट गोष्टी, फरक तीच आपल्या बाळाला समजावून देते. त्यामुळेच आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. हे विधान योग्यच आहे. यातून तुम्हाला फक्त आयडिया दिली आहे की काय प्रकारे लिहायचं आहे. आता खाली पहा, प्रश्न 1A, उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. का ते लिहा. डॉक्टर माशेलकर यांना माशेल गाव सोडावे लागले कारण. आणि शाळेत कसा जाऊ असा प्रश्न डॉक्टर माशेलकर यांच्यापुढे उभा राहिला कारण. दोन्हीचे ॲन्सर तुम्ही लिहायचे आहेत. पहा, तुम्हाला मी ॲन्सर दाखवते. पहिल्याचं ॲन्सर हे आहे की डॉक्टर माशेलकर हे 6 वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले आणि त्यामुळे उदरनिर्वाहासाठी त्यांना आईबरोबर मुंबईला जावे लागले. पॅसेजमध्येच याचा ॲन्सर आहे, ते तुम्ही पाहून लिहायचा आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न जो होता तो तुम्हाला दाखवते. शाळेत कसा जाऊ. शाळेत कसा जाऊ हा प्रश्न डॉक्टर माशेलकर यांच्यापुढे उभा राहिला कारण. का उभा राहिला असा प्रश्न डॉक्टर माशेलकर यांच्यापुढे, तर तुम्ही स्पेसिफिक ॲन्सर लिहायचं. वडील गेल्यानंतर आर्थिक स्थिती खालावल्यामुळे दारिद्र्याशी संघर्ष करण्याच्या लेखकाच्या आईला शाळेसाठी फी भरणे शक्य नव्हते. वडील गेल्यानंतर आर्थिक स्थिती खालावल्यामुळे दारिद्र्याशी संघर्ष करणाऱ्या लेखकाच्या आईला शाळेसाठी फी भरणे शक्य नव्हते. त्यामुळे डॉक्टर माशेलकर यांच्यापुढे शाळेत कसा जाऊ असा प्रश्न उभा राहिला, असं याचा ॲन्सर आहे. आता खाली पहा, प्रश्न 2 जो आहे की
डॉक्टर माशेलकर यांच्या माशेल गावातील आठवणी. काय आहेत आठवणी? तर तुम्ही जर घरीच हा अभ्यास करून गेला तर तुम्हाला पटकन तिथे लक्षात येईल. मैदानात खेळल्याच्या आठवणी आहेत आणि पिंपळ कट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या आठवणी आहेत. मैदानात खेळल्याच्या आठवणी आहेत आणि पिंपळ कट्ट्यावर निवांतपणा अनुभवल्याच्या आठवणी आहेत. त्यानंतर बघा प्रश्न 3 आहे. प्रश्न 3 काय आहे? तो स्वमताचा प्रश्न असतो. यामध्ये प्रश्न असा विचारला आहे, शालेय विद्यार्थ्यांच्या भूमिकेतील डॉक्टर माशेलकर यांचे तुम्हाला जाणवलेले गुणविशेष सोदाहरण लिहा. सोदाहरण म्हणजे एक्झाम्पल तुम्ही द्यायचं आहे, उदाहरण तुम्ही द्यायचं आहे. प्रश्न 3 मार्कांसाठी आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या भूमिकेतील डॉक्टर माशेलकर यांचे तुम्हाला जाणवलेले गुणविशेष सोदाहरण लिहा. याचं ॲन्सर असं आहे पहा. डॉक्टर माशेलकर लहान असताना लहान असतानाच त्यांचे वडील वारल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली होती. दारिद्र्यामुळे शाळेची फी भरणे देखील त्यांना अवघड वाटत होते. परिस्थिती गरीब होती त्यामुळे फी भरणं देखील अवघड वाटत होतं. मात्र दारिद्र्य म्हणजे गरिबी, मात्र दारिद्र्यातही त्यांची शिक्षण घेण्याची इच्छा कमी झाली नव्हती. ते शिक्षणासाठी आसुसलेले होते. मोठ्या मुश्किलीने खेतवाडीतील महापालिकेच्या प्राथमिक शाळेत त्यांना प्रवेश मिळाला आणि त्यांनी जिद्दीने आपले शिक्षण सुरू केले. पायात घालायला चप्पलही नाही अशी परिस्थिती असताना देखील त्यांनी शाळेत जाण्यास सुरुवात केली. या सर्वांमधून माशेलकर यांची शिक्षणाविषयीची तीव्र आस्था आणि तळमळ तसेच कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द हे गुण दर्शवतात. आता पहा पाठ 10 रंगसाहित्याचे. प्रत्येक जे पुस्तकातले लेसन आहे त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे पाठ आहेत की त्यातले पॅसेज येण्याची परीक्षेला शक्यता आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, स्पीड फास्ट करून पहा. आता पहा पुढचा प्रश्न इथं दिला आहे. उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. वर्णन करा सुश्रुतचे स्वप्न. सुश्रुतचे स्वप्न याचं वर्णन तुम्हाला करायला सांगितलं आहे. तर इथे पहा तुम्हाला ॲन्सर दाखवते. सुश्रुतच्या स्वप्नात काही पुस्तके मुलामुलींचा वेश करून आली होती. ती हातात हात घालून आनंदाने गाणी गात होती, नाचत होती. त्यांनी सुश्रुतला झोपेतून उठवले आणि आपण त्याच्याशी मैत्री करण्यासाठी आल्याचे सांगितले. त्यातील एकीने आपण कधी असल्याचे सांगत कथा आणि साहित्य प्रकारची सुश्रुतला माहिती द्यायला सुरुवात केली. त्यातील एकीने आपण कथा असल्याचे सांगत कथा या साहित्य प्रकाराची सुश्रुतला माहिती द्यायला सुरुवात केली. अशा प्रकारे आन्सर तुम्ही लिहायचा आहे. बघा हा पॅसेज देखील येण्याची शक्यता आहे. पुस्तकांचे गाव कोणते आहे? भिलार. सहलीला जायच्या आनंदात झोपलेला सुश्रुत. बघून लिहायचं व्यवस्थित. मुला मुलींचा वेश घेतलेली पुस्तके. गोष्टीचे दुसरे नाव कथा. गोष्टीला दुसरं नाव काय असतं? कथा असतं. आता हा एक प्रश्न आहे स्वमताचा. काय विचारला आहे? पुस्तकांशी मैत्री करण्याचे फायदे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. 2 मार्कांचा इथे प्रश्न विचारला आहे. पुस्तकांशी मैत्री करण्याचे फायदे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. तुमच्या शब्दातच तुम्ही लिहायचं आहे, पण एक साधारण आयडिया कशी द्यायची म्हणून मी तुम्हाला याचं उत्तर इथे दिलेलं दाखवत आहे. पुस्तके निस्वार्थी मित्र असतात. त्यांच्याशी मैत्री केल्यास अनेक फायदे होतात. हे मित्र आपली साथ कधीच सोडत नाहीत. उलट आपल्या अस्तित्वाने ते सर्वांचाच एकटेपणा दूर करतात. त्यांना आपल्याकडून काही मिळवण्याची अपेक्षा नसते. पुस्तकांना आपल्याकडून काही मिळवण्याची अपेक्षा नसते. ती फक्त स्वतःजवळील ज्ञान देत राहतात. जगभरातल्या प्रचंड माहितीचा खजिना आपल्यासमोर खुला करून देतात. आपले मनोरंजन करून जीवनातील तोच रटाळपणा दूर करतात. चांगले विचार, मूल्य, संस्कार वाचकांना पुरवतात. आयुष्याला योग्य दिशा देण्याचे काम करतात. हे सगळं काय करतं? कोण करतं? पुस्तकं करतात. ही पुस्तके आपले अनुभव विश्व संपन्न करतात. आपल्याला माणूस म्हणून समृद्ध करतात. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचे विविध दृष्टिकोन मिळतात. म्हणूनच वाचकाला आयुष्यभर भरभरून देणारी पुस्तके ही उत्तम मित्र असतात. पहा तुम्हाला पेपर अतिशय फास्ट, सुरुवातीपासूनच स्पीड खूप ठेवून तुम्हाला लिहायचं आहे. तर पेपर तुम्हाला शेवटपर्यंत उरकणार आहे. नाहीतर नेमकं क्रिएटिव्ह रायटिंग येतं. खूप हातचे मार्क तुमचे जाण्याची शक्यता असते. कारण वेळच जर पुरला नाही तर येत असूनही तुम्हाला प्रश्न 5 जो आहे क्रिएटिव्ह रायटिंगचा जो भाग आहे शेवटचा तो तुम्हाला लिहिता येत नाही. तिथे भरपूर लिखाण असतं. पत्रलेखन, निबंधलेखन, जे काही आहे जाहिरात लेखन, त्याच्यामध्ये सारांश लेखन, सगळ्यांमध्ये लिखाण भरपूर आहे, रायटिंग भरपूर आहे. पहिल्यापासूनच स्पीड मेंटेन करा म्हणजे तुमचा पेपर शेवटपर्यंत उरकणार आहे. आता पहा लेसन 14 जो आहे 14 आहे बीच पेरले गेले. याच्यामध्ये पहा हा तुम्हाला पॅसेज दिलेला आहे आणि प्रश्न विचारला आहे. उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. का ते लिहा.
दुसऱ्याच्या मुलांच्या हातात खेळणी पाहून लेखकाला लहानपणी त्यांचा हेवा वाटत असे. दुसऱ्या मुलांच्या हातात खेळणी पाहून लेखकाला त्यांचा हेवा वाटत असे. का वाटत असे? तर त्याचा आन्सर असा आहे, लेखकाचे वडील पोलीस खात्यामध्ये तुटपुंजा पगारावर, तुटपुंजा म्हणजे कमी पगारावर, अतिशय कमी पगारावर, तुटपुंजा पगारावर नोकरी करत असल्यामुळे मुलांसाठी खेळणी घेणे त्यांना शक्य नव्हते. असं त्याचा आन्सर आहे. मुलांसाठी वडिलांना खेळणी घेणं शक्य नव्हतं कारण पगार अतिशय तुटपुंजा असा होता आणि त्यामुळे दुसऱ्या मुलांच्या हातात खेळणी पाहून लेखकाला लहानपणी त्या मुलांचा हेवा वाटत असे. दिवसभर खेळून घरात पाऊल ठेवताच लहानपणी लेखकाच्या पाठीवर धम्मक लाडू आणि चापट पोळ्यांचा यथेच्छ वर्षाव व्हायचा. असा हा प्रश्न आहे. का व्हायचा? चापट पोळ्या आणि धम्मक लाडूंचा यथेच्छ वर्षाव का व्हायचा असा प्रश्न आहे. आन्सर आहे, दिवसभर खेळत असलेला लेखक संध्याकाळी घरी येईपर्यंत त्यांच्याबद्दलच्या बऱ्याच तक्रारी त्याच्या आईच्या कानावर आलेल्या असत. बघा, दिवसभर लेखक खेळत असायचे आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर त्यांच्याबद्दल खूप तक्रारी बाहेरून आईच्या कानावर येत असायच्या आणि त्यामुळे लेखकांच्या पाठीवर धम्मक लाडू आणि चापट पोळ्यांचा यथेच्छ वर्षाव व्हायचा असा इथं दिला आहे. माझ्या बालमित्रांनो, मी तुमच्या एवढा होतो पासून, हा बघा पॅसेज आहे माझ्या बालमित्रांनोपासून आईच्या प्रेमळ कुशीतपर्यंत. इथे पहा, लेखकाची लहानपणाची गुणवैशिष्ट्ये लिहा आणि लहानपणीचा लेखकाचा दिवसभराचा कार्यक्रम लिहा. थोडंसं नजरेखालून किंवा ऐकून जरी तुम्ही गेला परीक्षेला, हे सगळं फास्ट स्पीडने जरी ऐकलं, कानावर पडलं, तर तिथं तुम्हाला फार शोधण्याची पॅसेजमध्ये गरज लागणार नाही. तुम्ही हे फक्त ऐकून व्हिडिओ शेवटपर्यंत जा, तुम्हाला फायदाच होणार आहे. याचा आन्सर असा आहे, बघा प्रश्न काय आहे, परत एकदा तुम्हाला प्रश्न सांगते. दुसऱ्या मुलांच्या थांबा एक मिनिट. लेखकाची लहानपणीची गुणवैशिष्ट्ये. लेखकाची लहानपणीची गुणवैशिष्ट्ये काय आहेत? खेळकर. लेखक कसे होते? खेळकर, खोडकर आणि उपद्व्यापी हे होते. म्हणून ही त्याची गुणवैशिष्ट्ये त्यांची दिलेली आहेत. आता खाली पहा, लेखकाचा दिवसभराचा कार्यक्रम. लहानपणीचा लेखकांचा दिवसभराचा कार्यक्रम. गल्लीतील मुलांना जमवून उन्हात विट्टी दांडू खेळणे, पतंग उडवणे, कॅम्पमधील कॅनॉलमध्ये चोरून पोहणे, कैऱ्या पाडून त्यांचा मनसोक्त स्वाद घेणे, घरात जळण्यासाठी आणलेल्या लाकडांमधून बँड स्टंप तयार करून जुना बॉल मिळवून क्रिकेट खेळणे. तुम्हाला कोणतीही वरीलपैकी 2 उत्तरं लिहायची आहेत आणि तुम्हाला पूर्ण मार्क मिळणार आहेत. त्याच्यामुळे अशा प्रकारचा तो प्रश्न आहे. आता इथे पहा, तुम्हाला 2च लिहायला सांगितले आहेत. हा जो प्रश्न आहे लेखकाचा दिवसभराचा कार्यक्रम, यामध्ये तुम्ही कोणतीही 2 लिहू शकता. आता खाली पहा, स्वमत याच्यामध्ये तुम्हाला असा प्रश्न विचारला आहे की उतार्याच्या आधारे लेखकाचे बालपण तुमच्या शब्दात लिहा. तुमच्या शब्दामध्ये उतार्याच्या आधारे लेखकाचे बालपण तुमच्या डोळ्यासमोर काय आलं ते तुम्ही लिहायचे. एक छोटीशी आयडिया म्हणून मी तुम्हाला सांगते. लेखक एका गरीब कुटुंबात जन्मले होते, त्यामुळे गरिबीशी संबंधित कष्ट आणि अडचणींचा सामना करावाच लागत असे. इतर मुलांप्रमाणे खेळणी मिळत नसत, पण लेखकाने या परिस्थितीचा बाऊ केला नाही. ते दुःख करत बसले नाहीत. या उलट विट्टीदांडू, पतंग उडवणे, पोहणे यासारखे खेळ, कैऱ्या पेरू पाडून खाणे अशी दंगामस्ती करून ते बालपणाचा आनंद घेत राहिले. जळणाच्या लाकडातून क्रिकेटचे साहित्य तयार करून त्यांनी तो छंदही अगदी मनसोक्त पुरवला. दिवसभराच्या त्यांच्या खोड्यांमुळे संध्याकाळी घरी आल्यावर त्यांना मारही खावा लागे, परंतु त्यानंतर आईची मायाही अनुभवायला मिळे. अशा प्रकारे लेखकाने गरिबीतही आनंदी, मन मोकळे आणि समृद्ध बालपण अनुभवले, असं तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहू शकता. आता इथे पहा, काही प्रश्न विचारले आहेत. लेखकाच्या वडिलांची परत बदली झालेले ठिकाण, लेखकाच्या खेळाबाबत स्तुतीपर उद्गार काढणारे, व्हॉलीबॉल चॅम्पियन असणारे आणि 6 रुपयात विकत घेतलेली वस्तू. आता इथं सगळे आन्सर दिलेले आहेत पहा. लेखकाच्या वडिलांची परत बदली झाली ते ठिकाण कोणतं आहे? तर पुणे हे ठिकाण आहे. लेखकाच्या खेळाबाबत स्तुतीपर उद्गार काढले, YMCA मधील खेळाडू. तुम्ही व्यवस्थित लिहायचं आहे, Y.M.C.A. आणि मधील खेळाडू. प्रत्येक शब्द वेगळा आहे. YMCA तुम्ही व्यवस्थित हे लिहायचं आहे. व्हॉलीबॉल चॅम्पियन असणारे लेखकाचे वडील, 6 रुपयात विकत घेतलेली वस्तू, जुनी बॅट. बरोबर, असं तुम्ही आन्सर लिहायचं आहे. आता बघा, पुढचा प्रश्न विचारला आहे का ते लिहा. लेखकाचा आनंद गगनात मावेना. कारण का लेखकांचा आनंद गगनात मावत नव्हता?
उत्तर असं आहे, एकदा लेखकाच्या वडिलांनी अचानक लेखकासाठी 6 रुपयांची बॅट विकत घेतली. कोणी? वडिलांनी. लेखकाच्या वडिलांनी विकत घेतली 6 रुपयांची बॅट. आणि कशी घेतली? अचानक घेतली, जी त्यांच्या पगाराच्या मानाने फार महागडी होती. आणि त्यामुळे लेखकांचा आनंद गगनात मावेना, असं ह्याचं ॲन्सर आहे. दुसरा प्रश्न आहे, लेखकाच्या वडिलांनी लेखकाला संतापाने छड्या मारत शाळेत नेऊन बसवले, कारण? का बसवले? याचा ॲन्सर असा आहे, लेखक शाळा चुकवून क्रिकेटचा सामना पाहत बसले होते, त्यामुळे पुन्हा एकदा शाळेत नेऊन त्यांनी बसवलं. आता पुढे पहा. असा इथे बघा स्वमत लिहायचं आहे तुम्हाला. स्वमत, लेखकाचे तुम्हाला जाणवलेले गुण सोदाहरण म्हणजे तुम्ही उदाहरणं द्यायची आणि मग स्पष्ट करायचं. उदाहरण तुम्ही देऊन स्पष्ट करायचं. लेखकाचे तुम्हाला जाणवलेले गुण सोदाहरण स्पष्ट करा. तर तुम्ही ॲन्सर लिहिताना तुम्हाला सुचवते कसं लिहायचं आहे ते. वरील उतार्यातून मला, तुम्ही अशा पद्धतीने ॲन्सर लिहा पहा. वरील उतार्यातून मला लेखकाची, कारण तुम्हाला विचारले म्हणून मला असं लिहायचं. वरील उतार्यातून मला लेखकाची आपल्या वडिलांप्रती असलेली ओढ जाणवते. आपल्या कुटुंबियांविषयीची आत्मीयता लेखकाच्या मनात दडलेली दिसून येते. वडिलांची बदली पुण्यात होताच लेखकाला आनंद होतो. एवढेच नव्हे तर लेखकाला आपल्या वडिलांच्या परिस्थितीची जाण असल्याचे या उतार्यातून स्पष्ट जाणवते. त्यामुळे अगदी कमी किमतीची बॅट घेऊनही लेखक अप्रूप वाटून ती साऱ्या मित्रांना अभिमानाने दाखवताना दिसतो. यातून त्याचा समजूतदारपणा दिसतो. वडिलांचा पगार कमी असूनही त्यांना शक्य नसतानाही त्यांनी आपल्या आवडीची वस्तू आणून दिली याची त्याला जाणीव आहे. लहान गोष्टीमध्ये आनंद घेण्याचा गुण या प्रसंगातून दिसून येतो. लेखकामधील बालसुलभ चंचलताही येथे दिसून येते. मित्राचा सामना पाहण्यासाठी शाळा चुकवून ग्राउंडवर जाणारा लेखक एका क्षणी बाळबोध वाटतो म्हणजे लहान वाटतो. मात्र वडिलांनी दिलेल्या शिक्षेनंतर केलेली चूक पुन्हा न करण्याचा केलेला ठाम निश्चय, त्याचा आज्ञाधारकपणा, त्याची निश्चल वृत्ती, वडिलांप्रतीचा त्याचा आदरभाव दर्शवते. अशा रीतीने वरील उत्तरात लेखकाच्या व्यक्तिमत्वातील अनेक गुण आपल्याला उलगडताना दिसतात. असं तुम्ही ॲन्सर लिहायचं आहे. आता पहा, खरा नागरिक हा देखील महत्त्वाचा लेसन आहे. यामध्ये तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात तर पहा, निरंजनचा सर्व खर्च करणारे कोण? निरंजनला मावशीकडे सोडून पुन्हा न परतलेला. हे जे असतं ना, कोण ते लिहा, का ते लिहा, वैशिष्ट्य लिहा, हा प्रश्न तुम्ही व्यवस्थित इथे रीड करायचा आहे. म्हणजे तुम्हाला नेमकं काय लिहायचं आहे ते लक्षात येणार आहे. निरंजनचा सर्व खर्च करणारे कोण आहेत? निरंजनचा सगळा खर्च करणारे पहा, भडसावळे गुरुजी आहेत. आणि निरंजनला मावशीकडे सोडून पुन्हा न परतलेला निरंजनचा मामा. निरंजनला मावशीकडे सोडून पुन्हा न परतलेला निरंजनचा मामा, हे दोन्ही पण प्रश्न येऊ शकतात. तर तुम्ही हे लिहायचं आहे. आता इथे एक प्रश्न आहे पहा, निरंजन वार लावून जेवायचा कारण आणि निरंजन झटून अभ्यास करायचा कारण. का निरंजन वार लावून जेवायचा तर पहा, निरंजनच्या मावशीची परिस्थिती यथातथाच होती, त्यामुळे तो वार लावून जेवायचा. आणि भडसावळे गुरुजींनी त्याला सांगितलं होतं, जोपर्यंत तुझा पहिला नंबर आहे तोपर्यंतच मी सारा खर्च करीन आणि वारही लावून देईन, नाही तर नाही. बरोबर, असे त्याचे ॲन्सर आहे. निरंजन वार लावून जेवायचा याचा ॲन्सर परत एकदा मी तुम्हाला सांगते. निरंजन वार लावून जेवायचा कारण निरंजनच्या मावशीची परिस्थिती यथातथाच होती. आणि दुसरं, निरंजन झटून अभ्यास करायचा कारण भडसावळे गुरुजींनी निरंजनला सांगितलं होतं, जोपर्यंत तुझा पहिला नंबर आहे तोपर्यंतच मी सारा खर्च करीन आणि वारही लावून देईन, नाही तर नाही, असं मामांनी सांगितलेलं होतं, भडसावळे गुरुजींनी सांगितलेलं होतं. पुढे पहा, इथे परत एकदा प्रश्न विचारला आहे, तुम्हाला अभिप्रेत असलेली आदर्श विद्यार्थ्याची गुणवैशिष्ट्ये लिहा. बघा, 3 मार्काचा जिथे प्रश्न असतो ना, तुम्ही 6 वाक्य लिहिणं गरजेचं असतं. 2 मार्काचा प्रश्न असला तर कमीत कमी 4 वाक्य लिहिणं गरजेचं असतं. त्यामुळे 6 वाक्य लिहायचे आहेत, तेव्हा तुम्हाला 3 मार्क मिळणार आहेत. एका सेंटेन्सला अर्धा मार्क मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला पेपर खूप फास्ट लिहावा लागणार आहे. तुम्हाला अभिप्रेत असलेली आदर्श विद्यार्थ्याची गुणवैशिष्ट्ये. आता पहा, साधारण सुचवण्यासाठी इथं दाखवलं आहे, माझ्या मते शिक्षणाची ज्ञानाची आवड असणे हे खऱ्या विद्यार्थ्याचे प्रथम लक्षण आहे. त्यासोबतच विद्यार्थ्याने नम्रता हा गुण अंगी बाणवणे आवश्यक आहे, कारण विद्या विनयनं शोभते. तसेच आपल्या शिक्षकांचा मान सन्मान राखणे, आपल्या आईवडिलांचा, गुरुजनांचा आदर करणे
हे विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे. कष्टाळू व मेहनती वृत्ती, नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड, प्रयोगशील दृष्टी, तर्कशुद्ध विचार करण्याची, सत्य असत्य चांगलं वाईट ओळखण्याची कुवत महत्त्वाची आहे. आपल्या बरोबरीच्या तसेच लहानांच्या मतांना किंमत देण्याची वृत्ती, सामाजिक भावना, समाजसेवेची आवड, देशाप्रती निष्ठा व देशाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याची इच्छा असे अनेक गुण आदर्श विद्यार्थ्याकडे असणे आवश्यक आहे असे मला वाटते. आपल्याला काय वाटतं तिथं आपल्या भाषेमध्ये लिहायचं आहे. अशा प्रकारे आन्सर तुम्ही लिहू शकता. आता हे सगळे जे पाहिले आता आपण ते सीन पॅसेज पाहिले. अपठित उतारे म्हणजे अनसीन पॅसेजमध्ये काहीही येऊ शकतं. पहा, या प्रकारे येऊ शकतं. आकृती पूर्ण करा. बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी केलेले कार्य. आता या पॅसेजमध्ये सगळं दिलेलं आहे. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर भंगलेल्यांना शरीरांना, खचलेल्या मनांना जगण्याची उभारी दिली, ताठ मानाने जगण्याची प्रेरणा दिली. तर अशा प्रकारे आन्सर तुम्ही लिहू शकता. इथे पहा, आन्सर दिलेला आहे. स्वाभिमानाने जगायला शिकवले, जगण्याची उभारी दिली, ताठ मानेने जगण्याची प्रेरणा दिली, कष्टाची भाकरी मिळवण्यासाठी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी साधने उपलब्ध करून दिली आणि त्यांच्या कलागुणांना वाव दिला. अशा प्रकारे तुम्ही आन्सर लिहू शकता. आता भंगलेली वगैरे इथे पहा, जे काही तुम्हाला जोड्या लावा दिले, भंगलेली, खचलेली, कष्टाने मिळवलेली आणि झाकोळलेली, इथे सगळे आन्सर तुम्हाला दिसतील. पॅसेजमध्ये हे सगळे आन्सर असतात. पहा, भंगलेली आहेत शरीरे, खचलेली आहेत मने, कष्टाने मिळवलेली आहे भाकर आणि झाकोळलेली आहे जीवने. अशा प्रकारे आता इथे अजून एक प्रश्न दिलेला आहे की सारांश लिहायचा आहे. तुम्हाला पॅसेजचा सारांश तुम्हाला लिहायचा आहे. तर सारांश लिहिताना पहा, हरिणीचे पिल्लू लिहिताना तुम्ही व्यवस्थित लिहायचं आहे. सवे म्हणजे लगेच, धेनू म्हणजे काय. आता पुढची पद्य बघा. पुढचा पद्य क्रमांक 2, संतवाणी योगी सर्वकाळ सुखदाता. हे देखील तुम्हाला येऊ शकतं. कवितेच्या आधारे कृती करा हा प्रश्न असतो. आकृतीबंध पूर्ण करा. ज्याप्रमाणे योगी पुरुषाचे मृदुत्व सर्वांशी, त्याप्रमाणे चकोरासी आणि पिलियांसी. उदाहरण लिहा. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न येणार आहेत. मी तुम्हाला डायरेक्ट ॲन्सर त्याचे मी दाखवते. बघा, ज्याप्रमाणे योगी पुरुषाचे मृदुत्व सर्वांशी, त्याप्रमाणे चंद्रकिरण, चकोरास यांनी पांखोवा, पिलियांसी पक्षिणीचे पंख म्हणजे पांखोवा. हे सगळं तुमच्या कवितेमध्येच दिलेलं असतं. फक्त तुम्ही ते बघून लिहायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही लिहायचं आहे. योगी सर्वकाळ सुखदाता याचे कोणतेही एक उदाहरण प्रस्तुत अभंगाच्या आधारे लिहा. आता इथे पहा, तुम्हाला उदाहरण लिहायचं आहे. तर तुम्ही असं देऊ शकता, पाण्यामुळे तहानलेल्या जीवाला मिळणारे सुख क्षणभर टिकते, मात्र योगी पुरुषाच्या वाणीतून, उपदेशातून, सहवासातून मिळणारा आनंद चिरकाळ सुख मिळवून देतो. असं तुम्ही आन्सर या ठिकाणी लिहू शकता. आता इथे पहा, पुढचा प्रश्न दिलेला आहे. अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी चकोर, पिलांना सुरक्षितता देणारे पक्षिणीचे पंख, व्यक्तीला सदैव सुख देणारा योगी पुरुष, वरवरचा मळ धुणारे जळ. असं त्याचं आन्सर आहे. या ठिकाणी तुम्हाला योगी पुरुष आणि जीवन म्हणजे पाणी यांच्यामधला फरक विचारला आहे. योगी पुरुष असतो तो व्यक्तीला अंतर्बाह्य निर्मळ करतो, पाणी बाह्यांग निर्मळ करते, सर्व काळ टिकणारे सुख देतो, जीवन तात्पुरते सुख देते म्हणजे पाणी. योगी पुरुष सर्व इंद्रियांना संतुष्ट करतो आणि जीवन म्हणजे पाणी, पाण्याचा गोडवा जिभेपुरता मर्यादित असतो. योगी पुरुष आत्मज्ञानाने जनसमुदायाचा उद्धार करून त्यांना समृद्ध करतो आणि जीवन म्हणजे पाणी जे आहे ते जनसमुदायास समृद्ध करते. अशी तुम्हाला इथे उदाहरणं दिली आहेत. सैनिकाचे औक्षण केले जाते डोळ्यातील आसवांच्या ज्योतींनी. बरोबर. कवितेतील दीनदोबळे म्हणजे सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारे देशवासीय. डोळे भरून पाहावे असे दृश्य सैनिकाच्या विजयाची दौड. अपुरे वाटणारे सामर्थ्य कष्टाचे सामर्थ्य. औक्षण ओवाळणे. औक्षण म्हणजे ओवाळणे. द्रव्य, धन, पैसा, संपत्ती. शौर्य म्हणजे साहस आणि आसवे म्हणजे अश्रू असा याचा अर्थ आहे. पुढचा प्रश्न त्यांनी असा विचारला आहे. औक्षण म्हणजे ओवाळणे. सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला साऱ्या देशवासियांतर्फे केले जाणारे एक औक्षण आहे.
त्या क्षणी मनातून दाटून येणाऱ्या विविध भावभावना कवयित्री इंदिरा संत यांनी व्यक्त केल्या आहेत. आणि या ओळीमध्ये कवयित्रीने डोळ्यांना निरंजनाची, अश्रूंना निरंजनातील ज्योतीची उपमा देऊन सैनिकाच्या रक्षणासाठी देशवासियांच्या असंख्य डोळ्यातील असंख्य ज्योती याचे जणू औक्षण करत आहेत अशी येथे कल्पना केली आहे. खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. औक्षण. प्रस्तुत कवितेचे कवयित्री किंवा कवी असा इथे प्रश्न आहे पहा. प्रस्तुत कवितेचे कवयित्री किंवा कवी. इथे लेडीज आहे त्यामुळे तुम्ही इथे इंदिरा संत असं इथे कवयित्री म्हणून लिहिलं आहे. कवयित्री इंदिरा संत. कवी असते इथे म्हणजे जेंट्स असते तर तुम्ही कवी लिहिले असते. लेडीज आहे इंदिरा संत म्हणून तुम्ही कवयित्री असं लिहिलं आहे. कवितेचा विषय काय आहे? सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाविषयी साऱ्या देशवासियांच्या मनामध्ये ज्या भावभावना दाटून येतात त्याचं चित्रण या कवितेचा विषय आहे. आणि कविता आवडण्याची किंवा न आवडण्यामागची कारणे कमी शब्दामध्ये आहे. सैनिकांच्या प्रति उत्कट भावना आपल्यापर्यंत पोहोचतात, अतिशय कमी शब्दामध्ये मांडतात. जसं की कविता अशी लिहिली आहे की जसे की डोळ्यासमोर जिवंतपणे कविता उभी राहते. भाषा अतिशय साधी सोपी आहे, सहज आहे. त्यामुळे प्रतिनिधी म्हणून सैनिकाचे औक्षण करण्याची कवयित्रीची कल्पना सुंदर आहे. कविता लगेच तोंडपाठ होते. या सर्व गोष्टींमुळे मला ही कविता खूप आवडते असं तुम्ही लिहू शकता. ही देखील कविता महत्त्वाची आहे. रंग मजेचे रंग उद्याचे. तुम्हाला जे 2 ऑप्शन दिलेले असतात त्याचं तुम्ही रसग्रहण करायचं असतं. कोणतंही एक चांगल्या पद्धतीने करायचं. रंग मजेचे रंग उद्याचे या ठिकाणी पहा. इथे पण कवी किंवा कवयित्री, कवितेचा विषय, संदेश, कवितेतून तुम्हाला काय संदेश मिळाला, प्रस्तुत कविता आवडण्याची आणि न आवडण्याची कारणे, कवितेतील दिलेला शब्दाचा अर्थ लिहा. आणि खाली पहा इथे देखील अंजली कुलकर्णी ह्या ज्या आहेत ते कवयित्री आहेत. तुम्ही ते पाठ करून जायचं आहे. रंग मजेचे रंग उद्याचे अंजली कुलकर्णी आहेत त्यामुळे त्या कवयित्री आहेत. आता या ठिकाणी पहा निसर्गाचे आपल्या आयुष्यातील स्थान दर्शवणे व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देणे हा या कवितेचा विषय आहे. आपल्या आयुष्यामध्ये निसर्गाचं काय स्थान आहे ते या कवितेतून आपल्याला पटवून दिलं आहे. हा कवितेचा या ठिकाणी विषय आहे. आणि खाली देखील अतिशय सोप्या भाषेमध्ये संदेश काय दिला आहे, आवडण्याची कारणं काय आहेत, पुन्हा तेच लिहायचं. कवितेची भाषा अतिशय साधी सोपी आहे. खूप कमी शब्दामध्ये मोठा अर्थ दिलेला आहे. आणि असे काही शब्द अर्थ त्याचे वापरले आहेत, लयबद्ध वापरले आहेत की ती जर म्हणायला चालू केलं गाताना एक वेगळाच आनंद मिळतो. आणि त्यामुळे मला ही कविता खूप आवडते असं आपण लिहू शकतो. अशा प्रकारे औक्षण देखील कविता आहे पहा. औक्षणचं देखील पुन्हा एकदा आलेलं आहे. रंग मजेचे रंग उद्याचे हे झालं. हिरवगार झाडासारखं जॉर्ज लोपिस यांची ही कविता आहे. आता इथे बघा, इथं असा प्रश्न विचारला आहे की चौकटी पूर्ण करा. मुळावर घाव घातले तरी मुकाट सहन करणारे आणि अलगद उतरणारे थेंब. मुळावर घाव घातले तरी मुकाट सहन करणारे कोण आहे? झाड. आणि अलगद उतरणारे दवबिंदू. झाडाकडे टक लावून बघा, व्यवस्थित दाखवते. झाडाकडे टक लावून पाहिल्यानंतर घडणाऱ्या गोष्टी. हिरवा रंग शरीरभर विरघळतो. रक्त क्षणभर हिरवेगार होते. आयुष्य नुकत्याच खुडलेल्या फुलाप्रमाणे टवटवीत प्रसन्न होते. आयुष्य नुकत्याच खुडलेल्या फुलाप्रमाणे टवटवीत प्रसन्न होते. हे कधी? झाडाकडे टक लावून पाहिल्यानंतरच्या या गोष्टी आहेत. मुकाट म्हणजे काय आहे? शांत. संथ म्हणजे सावकाश किंवा मंद. तुम्हाला जर 2 अर्थ येत असतील तर तुम्ही 2 लिहायचे म्हणजे एखादा तरी त्यातला बरोबर येतो. मुसाफिर म्हणजे प्रवासी आणि वाटसरू. मौन व्रत म्हणजे काहीही न बोलणे. मौन व्रत याचा अर्थ काहीही न बोलणे. आता इथे पहा पुन्हा एकदा बघा. इथे जर तुम्ही पाहिलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जी हिरवगार झाडासारखी ही जी पोएम आहे ही किती वेळा आली आहे पहा. म्हणजे ही खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे तुम्ही ही करून जायची आहे. ही बऱ्याच वेळा आलेली आहे. हिरवगार झाडासारखं जॉर्ज लोपिस लक्षात ठेवायचं आहे. पद्य 16 स्वप्न करू साकार. स्वप्न करू साकार याचे जे लेखक कवी आहेत, लेखक नाही सॉरी कवी. लेसन असेल, पाठ असेल तर त्याचे लेखक असतात आणि जर तुमची कविता असेल तर त्याचे कवी असतात. कवी कोण आहेत? किशोर पाठक आहेत. किशोर पाठक. स्वप्न करू साकार किशोर पाठक. स्वप्न करू साकार किशोर पाठक. तुम्ही पाठ करायचं आहे. प्रस्तुत कवितेचा विषय काय आहे यामध्ये तुमच्या लक्षात येईल. देशाच्या उज्ज्वल भविष्याचे
स्वप्न रेखाटणे आणि कृती संस्कृती श्रमप्रतिष्ठा एकजूट यांचे मूल्यांचे महत्त्व स्पष्ट करणे हा या कवितेचा विषय आहे. आम्ही भारतीय संख्येने अगणित आहोत तरी आमची एकता अखंड आहे. आमच्या मनगटात एकीची शक्ती आहे, असं तुम्हाला लिहिता येईल. इथे देखील बघा काही अर्थ आहेत. विभव म्हणजे ऐश्वर्य किंवा संपत्ती, श्रम म्हणजे कष्ट, मंगल म्हणजे पवित्र, हस्त म्हणजे हात. हे देखील महत्त्वाचं आहे. स्थूल वाचन. आता या ठिकाणी पहा, मोठे होत असलेल्या मुलांनो, हे जे स्थूल वाचन आहे मोठे होत असलेल्या मुलांनो, यामध्ये टीप लिहा बार्क. बार्क ही इम्पॉर्टंट टीप आहे, त्याचं तुम्ही करून जायचं आहे स्थूल वाचन. स्काय इज द लिमिट ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते? होत असलेल्या मुलांनो, मोठे होत असलेल्या मुलांनो या पाठाच्या आधारे लिहा. हे देखील तुम्ही करून जायचं आहे. महत्त्वाची ती टीप आहे. इथं बघा सगळं महत्त्वाचं काय आहे ते दिलं आहे, तुम्ही ते वाचून जायचं आहे. मेटलायझिंग प्रक्रियेवर डॉक्टर लेखक अनिल काकोडकर यांनी कसे काम केले ते तुमच्या शब्दात लिहा. मी वाचून दाखवलं असतं पण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी वाचून दाखवत नाही, त्यामुळे तुम्ही हे वाचून जायचं आहे. जाता असताला. जाता असताला ही जी कविता आहे, म्हणजे तुम्हाला एखादा कवितेचा देखील प्रश्न येऊ शकतो. तुम्हाला समजलेली जाता असताला या कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा. खूप सोपा प्रश्न आहे. जाता असताला या कवितेतील पंक्तीच्या उदाहरणातून व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा. हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे. जाता असताला या कवितेतील पंक्तीच्या उदाहरणातून झालेला विचार स्पष्ट करा. जगणं कॅक्टसचं. आता या जगणं कॅक्टसचं मध्ये निसर्ग हा मोठा जादूगार आहे हे विधान वाळवंटी प्रदेशाच्या संदर्भात कसे लागू पडते ते पाठाच्या आधारे सविस्तर लिहा. हे तुम्ही करायचं आहे. हा बघा येणारा कॉमन प्रश्न आहे. सग्वारो कॅक्टस यामध्ये तुम्ही करायचं. सग्वारो कॅक्टसचं दिसणं, सग्वारो कॅक्टसचे उपयोग हे तुम्ही लिहायचं आहे. त्यानंतर हे देखील महत्त्वाचं आहे. थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस. कॅक्टसचं झाड असतं काटेरी, ते कसं असतं? थोड्याशा पाण्यावर वाढतं. आणि या विधानाची यथार्थता म्हणजे हे विधान खरं आहे हे तुम्ही स्पष्ट करून दाखवायचं आहे. स्थूल वाचनाचा कंटाळा करू नका. हे सगळं वाचून जा. स्थूल वाचनामध्ये खूप चांगले मार्क मिळतात, त्यामुळे स्थूल वाचन महत्त्वाचं आहे. तो टॉपिक बरेच जण सोडून देतात, तसं करू नका. थोडं तरी वाचून जा, थोडं तरी ऐकून जा. किमान तुम्हाला तिथे काहीतरी लिहिता येईल आणि मार्क मिळतातच, त्यामुळे तुम्ही ते नक्की वाचून जा. व्युत्पत्ती कोश ऑप्शन दिलेले असतात, त्यामुळे त्याची काही टेन्शन घ्यायची गरज नाही. व्युत्पत्ती कोश याच्यामध्ये पहा, व्युत्पत्ती कोशाचे कार्य तुमच्या शब्दात लिहा किंवा व्युत्पत्ती कोशाचे कार्य हे तुम्ही लिहायचं आहे. आता हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आणि खूप मार्क मिळून देणारा टॉपिक आहे. पहा, हा तुम्हाला भरपूर मार्क याच्यामध्ये मिळतात. इथे पहा वाक्यांचे प्रकार. किती सुंदर आहे ताजमहल, कोणत्या प्रकारचं हे वाक्य आहे ते तुम्ही सांगायचं आहे. हे आहे उद्गारार्थी वाक्य. किती सुंदर आहे ताजमहल, उद्गारार्थी वाक्य. प्रवासात भरभरून बोलावे, कोणीतरी विधान केले म्हणून विधानार्थी वाक्य. याचा एक सेपरेट आणि स्पेशल व्हिडिओ मी केलेला आहे, तुम्ही चॅनलवर जाऊन पहा. प्रचंड उदाहरणं दिलेली आहेत. अशी उदाहरणं दिली आहेत की तुम्ही ती फक्त ऐकली तरी तुम्हाला वाक्याचा प्रकार याच्यामध्ये परीक्षेमध्ये एकही चूक होणार नाही. व्हिडिओ नक्की पहा. त्यामुळे इथे मी हे सांगत नाही, हा सेपरेट व्हिडिओ मी केला आहे, तो तुम्ही नक्की पहा परीक्षेच्या आधी जाताना. खूप सोपं आहे. इथे पहा, हा जो वाक्यात उपयोग आहे ना, मूठभर मांस वाढणे, स्तुतीने हुरळून जाणे. हे पण खूप ठिकाणी परीक्षेला येतं. मूठभर मांस वाढणे म्हणजे स्तुतीने हुरळून जाणे. साहेबांनी राहुलच्या कामाचे कौतुक केल्यावर राहुलच्या अंगावर मूठभर मांस वाढले. मळमळ व्यक्त करणे, नाराजी व्यक्त करणे. मुले सतत मोबाईलचा वापर करत असल्याबद्दल आजोबांनी मळमळ व्यक्त केली. आता समानार्थी याचा व्हिडिओ मी केलेला आहे, तुम्ही तो चॅनलवरती जाऊन पाहू शकता. खूप सारी उदाहरणं त्याच्यामध्ये आहेत. शब्दसंपत्ती असा एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे, पहा. त्याच्यामध्ये भरपूर उदाहरणं, याहीपेक्षा जास्त उदाहरणं या ठिकाणी मी दिली आहेत. उपयोजित लेखन, मुलाखत लेखन, प्रसंग लेखन याचा देखील एक व्हिडिओ आहे, तो देखील नक्की पहा. फास्ट स्पीडनी पाहायचा, पण पाहायचा टाळू नका, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे. उपयोजित लेखनामध्ये पहा, पत्र लेखनाचा जो काही क्वेश्चन येतो, अशा प्रकारे तुम्हाला एक चौकट दिली जाते आणि त्याच्यामध्ये आदर्श विद्यालय वगैरे असं दिलं जातं. आणि तुम्ही काय करायचं आहे तर बघा, याचा जो विषय आहे तो खाली दिला आहे, पहा की स्पर्धेत इयत्ता 10वी विद्यार्थी अ वर्गातील 20 विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी करून घेण्याची
विनंती करणारे पत्र मुख्याध्यापकांना लिहा. तुम्हाला कोणतं पत्र लिहायचं आहे? हे विनंती पत्र लिहायचे. मग ते कसं लिहायचे ते पहा. तुम्ही सुरुवातीला काय करायचं, तारीख टाकायची आहे, दिनांक, नंतर प्रति लिहायचं, माननीय मुख्याध्यापक, आदर्श विद्यालय बोपर्डी, संभाजी मार्ग वाई, सातारा. तुम्हाला विषय लिहायचा, विषय तुम्ही लिहायचा आहे छोट्या शॉर्टमध्ये लिहायचा आहे विषय, विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी करून घेण्याबाबत. आणि मग महोदय असं लिहून तुम्ही पत्र चालू करायचं. मी क आपल्या शाळेचा विद्यार्थी प्रमुख या नात्याने आपणास पत्र लिहित आहे. दिनांक, उद्याची तारीख टाकायची. शाळेने तालुकास्तरीय आंतरशालेय चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार आहे. आपल्या शाळेतील इयत्ता 10वी विद्यार्थ्यातील 20 विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे, तरी आपण त्यांना सहभागी करून घ्यावे अशी मी आपणास विनंती करतो. इच्छुक विद्यार्थ्यांची यादी वर्ग शिक्षकांकडे देण्यात आली आहे. झालं, शॉर्टमध्ये तुम्ही ते लिहिलं आहे. अशा प्रकारे पत्र लिहायचं आणि शेवटी लिहायचं, वरील विनंतीला मान देऊन तुम्ही या विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी करून घ्याल अशी आशा मी व्यक्त करतो. कळावे लिहायचं. आपला विश्वासू क विद्यार्थी प्रमुख आणि जे काही खाली आदर्श विद्यालय बोपर्डी हा जो काही पत्ता आहे. आणि नवीन नियमानुसार तुम्ही हे जो जीमेल आहे तो तुम्ही टाकायचा आहे, abc@gmail.com तुम्ही लिहायचं आहे. प्रेझेंटेशन छान करायचं आहे पेपरचं. म्हणजे तुम्हाला आता इथे काही नमुने दिले आहेत. व्हिडिओ तुम्ही स्टॉप करून तुम्ही ते वाचू शकता आणि कशा प्रकारचे पत्र आहेत ते तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील. हे मागणी पत्र आहे. स्वच्छता साहित्याची मागणी करणारे पत्र करण्याबाबत. एकदा तुम्ही फक्त हे ऐकून तरी जा. किमान लिहिणं शक्य नाही, पण किमान परीक्षेला जाताना तुम्ही हे ऐकून जाणं गरजेचं आहे. अभिनंदनाचं देखील पत्र येतं पहा. हे एक कॉमन येणारं पत्र आहे, अभिनंदन पत्र औपचारिक अनौपचारिक दोन्ही पद्धतीने लिहिता येतं. विनंतीपत्र, अभिनंदनपत्र. त्याच्यानंतर इथे पहा शक्ती स्फोट आहे, मागणी पत्र केलेलं आहे. हे तुम्ही व्हिडिओ स्टॉप करायची, पाहायचं, वाचायचं, पटपट तुम्ही कसं लिहिलं आहे ते बघायचं, शब्द कसे वापरले आहेत, थोडक्यात पत्र कसं लिहिलं आहे ते बघायचं आहे. इथे काही उदाहरणं दिली आहेत तुमच्यासाठी. आता इथे पहा सारांश लेखन तर तुम्हाला मगाशीच सांगितलं आहे मी, 1/3 लिहायचा. 9 सेंटेन्स असतील तर 3ने डिवाईड करायचं आणि लिहायचा. 12 सेंटेन्स असतील तर पुन्हा 3ने डिवाईड करायचं. 3 4 जा 12 म्हणजे किती आले? 4 आले. म्हणजे 4 सेंटेन्स तुम्ही लिहायचे. जेवढे सेंटेन्स असतील त्यांनी 3ने त्या सेंटेन्सला 3ने डिवाईड करायचं. जे आन्सर येणार आहे तेवढे सेंटेन्स तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. पुढे मागे एखादं झालं तर हरकत नाही, पण 1/3 सारांश लेखन खूप सोपा पर्याय आहे. पेपरला वेळ पुरला नाही तर सरळ सारांश लेखन लिहा. जाहिरात लेखन ते देखील खूप सोपं आहे. सगळ्या आकृत्या ह्या ज्या असतात ना, पेनने काढायच्या असतात. हे तुम्ही सगळं पेननी काढायचं आहे. खूप काही डिझाईन करायची अजिबात गरज नाही. अशा प्रकारे सुटसुटीत लिहायचं आहे. कालावधी किती आहे, प्रवेश फी आहे, वयोगट आहे, वेळ आहे, संपर्क आहे. तुम्हाला इथे ॲड करता येईल तुमचा जो ईमेल आहे, जीमेल जो काही आहे तो तुम्हाला ॲड करता येईल. इथे पहा, इथे देखील आपण एखादं पेपरला बघा पॅम्पलेट येतं की शाळेसाठी लागणारी वस्तू. तुम्ही इथं असं करायचं, 20% सवलत, आमच्याकडून ग्राहक परत जात नाही, आमची वैशिष्ट्ये लिहिताना व्यवस्थित असे डॉट तुम्ही द्यायचे आणि लिहायचं आहे. केशरत्न तेल हे कॉमन येणारं आहे पहा. कॉमन येतं, हे काही सांगता येत नाही, परत येऊ शकतं, त्यामुळे हे देखील करून जा. इथे बघा बातमी लेखन आहे. बातमी लेखन देखील सोपं आहे. बातमी लेखनाचा जो पॅटर्न आहे, कसं लिहायचं आहे बातमी लेखन, हे बघा. लोकमानस, हे वरती पेपरचं नाव त्यांनी लिहिलं आहे. लोकमत, लोकमानस, सकाळ अशा प्रकारे लिहिलं आहे. बातमी लिहिताना बघा वरती काहीतरी एक असं हेडिंग असतं, असं सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारं जे हेडिंग असतं ते तुम्ही द्यायचं आहे आणि खाली पुणे वगैरे असं लिहून तुम्ही ती बातमी लिहायची आहे. इथे पहा खाली अशा बातमीच्या देखील मी भरपूर तुम्हाला एक्झाम्पल्स इथे टाकलेले आहेत, ते तुम्ही पाहून व्हिडिओ स्टॉप करून पाहू शकता. ही जी व्हिडिओ आहे हे अतिशय सगळं फास्ट बघायचं आहे आणि या प्रकारे माझी व्हिडिओ इथेच संपलेली आहे. अशा सगळ्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला अगदी 100% फायदाच होणार आहे. मी अशा सगळ्या सब्जेक्टच्या हळूहळू व्हिडिओ टाकत राहणार आहे. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.